कुठेतरी करिअर आणि सगळ्या गोष्टी कॉम्पिटिशन आजची पाहता आज असं होत आहे की फार उशिरा लग्न होत आहेत. कारण ते काही लग्नाला तुमच्याकडनं पैसे घेऊन लग्न करत नाही आहेत ना, त्यांचा संसार तुम्हाला चालवायला होत आहे. ते त्यांचं बघतील ना, त्यांनी कुठल्या वयात लग्न करायचं हा त्यांचा निर्णय. प्रेक्षकांना तुम्ही आवडायला लागल्यानंतर ना तुम्हाला हे माहीत असतं की तुम्ही येत आहे ना, मग काहीतरी छान असणार, हे त्यांची अपेक्षा आहे. मला नाही येत प्रेशर, मला कोणाचंच प्रेशर येत नाही. प्रेक्षकांचा TRP माझ्या हातात नाही आहे, त्यांचं येऊन थिएटर हाऊसफुल करणं माझ्या हातात नाही आहे. जी गोष्ट माझ्या हातात नाही आहे त्याचा विचार त्याचं प्रेशर का करू. एकच गोष्ट माझ्या हातात आहे, माझं काम चालली तर मी अशा आनंदाने काही वेगळा अभिनय करायला जात नाही, मी तोच करत असतो. पण आता आम्ही आहोत, आमच्याकडे खूप वेळ आहे आता. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झी मराठी वाहिनीवर विन दोघातली ही तुटे ना ही मालिका आपल्या भेटीला येते आणि मला वाटतं की एकदम सरप्राईज दिलं जेव्हा का रे दुरावा आणि होणार सुनती या घरची जेव्हा टाकलं तेव्हाच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. पण तुम्ही एकमेकांबरोबर काम करतात हे जेव्हा तुम्हाला कळालं मालिकेत, तेव्हा तुमची काय एक्साइटमेंट होती? कमाल, मस्तच वाटलं होतं. कारण प्रोजेक्ट सुरू होताना आय थिंक पहिली गोष्ट तीच कळली आम्हाला दोघांना. सो खूप एक्सायटेड होतो. खूप आनंद कारण नुकतंच एक चित्रपट एकत्र केला होता. त्या चित्रपटातला अनुभव गाठीशी होताच, त्याच्यामुळे पुन्हा एकदा तितक्याच आनंदाने आणि काय म्हणूया त्याला छान वातावरणात आपल्याला मालिकेचंही शूट करता येणार हिच्यामुळे गॅरंटी मिळाली, त्यामुळे आनंद झाला. आणि मालिकेचे जे प्रोमो आलेत त्याखाली सोशल मीडियावर त्याखाली खूप छान छान कमेंट्स आल्या आहेत. त्यातली एक कमेंट झी मराठीने शेअरसुद्धा केली की लेट मॅरेजवर तुम्ही भाष्य करताय, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आत्ताच्या काळातला फार गरजेचा विषय आहे कदाचित तो. कारण पूर्वीच्या काळापासून चालत आलेली लग्नाची वयं ही अशी पुढे येत गेली आहेत आणि कुठेतरी करिअर आणि सगळ्या गोष्टी कॉम्पिटिशन आजची पाहता आज असं होत आहे की फार उशिरा लग्न होत आहेत लोकांची. त्यामुळे रिलेटेबल कंटेंट लोकांना आवडतो. सो आय गेस हा आवडेल. नाही, काही लोकांना असं नाही आहे की लग्न नाही करायचं आहे, त्यांना करायचं असतं. पण दुर्दैवाने बिचारे ते परिस्थितीमुळे इतके पिचलेले असतात की त्यांच्या मनातली स्वप्न तशी राहून जातात. घरची कारणं असतील, गरिबी असेल, आजारपण असेल, काही असू शकतं, स्वतंत्र घर नसेल, असं असेल. पण आणि त्यांना हवं तसं नाही मिळत. ज्या काळात त्यांना कदाचित लग्न करायचं असेल त्या काळात त्यांना हवा तसं जोडीदार मिळत नाही. आणि मग काही वर्ष त्याच्यात घालवल्यानंतर त्याच्यातला रस निघून जात असेल. असं तर नसेल ना की कोणाला, म्हणजे अगदी कमी लोक असतील की ज्यांना लग्नच नाही करायचं असं त्यांनी ठरवलं आहे. पण बाकी लोकांना परिस्थितीमुळे करता येणं शक्य झालं नसेल आणि त्यांनी जर केलं आयुष्याच्या थोड्याशा नंतरच्या काळात, काही त्याच्यावर कोणाला प्रॉब्लेम असण्याचं काही कारण नाही. कारण ते काही लग्नाला तुमच्याकडनं पैसे घेऊन लग्न करत नाही आहेत ना, त्यांचा संसार तुम्हाला चालवायला होत आहे. ते त्यांचं बघतील ना, त्यांनी कुठल्या वयात लग्न करायचं हा त्यांचा निर्णय. पण ते बिचारे जर कुठल्या तरी एका घरगुती परिस्थितीमुळे काहीतरी प्रॉब्लेम्समुळे जर करू शकले नसतील तर त्यांचा हक्क नाही आहे का आनंद मिळवण्याचा, एक जोडीदार मिळवण्याचा? आणि तुम्ही म्हणजे सुबोध सर तर चित्रपट सुद्धा सगळेच गाजतात आणि तेजश्रीच्या बद्दल बोलायचं झालं तर जी मालिका करते ती हिट जाते आणि तुम्ही आजवर जी मालिका केली आहे ती हिट गेली आहे. पण इतका काळ काम करत असल्यावर सुद्धा एक प्रेक्षकांचं प्रेशर येतं की आपल्याला हिटच द्यायचं आहे, असं काही? हिटच द्यायचं ही इच्छा डेफिनेटली असते. कारण प्रेक्षकांना तुम्ही आवडायला लागल्यानंतर ना तुम्हाला हे माहीत असतं की तुम्ही येत आहे ना, मग काहीतरी छान असणार, हे त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे त्याचं प्रेशर तर येतंच आणि ते प्रेशर मला वाटतं जोपर्यंत येतं आहे तोपर्यंत चांगलं काम करायची धडपड होत राहणार आहे माणूस म्हणून. सो आय थिंक हे चांगलं आहे. मला नाही येत प्रेशर, मला कोणाचंच प्रेशर येत नाही. मला फक्त माझ्या दिग्दर्शकाचं आणि माझ्या लेखकाचं प्रेशर येतं आणि माझ्या निर्मात्याचं. आणि मी फक्त त्या तिघांना बांधलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात मी बघत असतो की जे ठरवून त्यांनी मला घेतलं आहे ते माझ्याकडनं होतं आहे का नाही होत आहे. कारण जी गोष्ट माझ्या हातात नाही आहे त्याचं प्रेशरच मी का घेऊ. प्रेक्षकांचा TRP माझ्या हातात नाही आहे, त्यांचं येऊन थिएटर हाऊसफुल करणं माझ्या हातात नाही आहे.
जी गोष्ट माझ्या हातात नाही आहे त्याचा विचार आणि त्याचं प्रेशर का करू. एकच गोष्ट माझ्या हातात आहे, माझं काम करणं. तर तेवढंच मी लक्ष देतो, बाकी गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. मी असल्यानंतर ती सिरियल नाही चालली त्याचं दुःख होतं, पण ती काही माझी जबाबदारी नाही आहे. आणि चालली तर मी अशा आनंदाने काही वेगळा अभिनय करायला जात नाही, मी तोच करत असतो. त्यामुळे चालली तर आनंदच आहे, नाही चालली तर ठीक आहे, नाही चालली इट्स ओके, पुढे. पण म्हणून ह्या गोष्टींचा परिणाम ज्या क्षणी माझ्या कामावरती व्हायला लागेल ना, ती गोष्ट चुकीची असेल. म्हणजे चालतंय किंवा नाही चालतंय या गोष्टीचा परिणाम जेव्हा माझ्या कामावरती व्हायला लागेल त्याची मला भीती वाटते, म्हणून मी त्याचं प्रेशरच घेत नाही. कारण माझ्या कामावरती या कुठल्याच गोष्टींना आजतागायत मी अफेक्ट करून दिलं नाही आहे. माझ्या कामाला एकच गोष्ट अफेक्ट करू शकते, मी स्वतः, बाकी कोण नाही. त्यामुळे माझी काय म्हणतो आता रिस्पॉन्सिबिलिटी, मी आन्सरेबल आहे टू माय रायटर, टू माय डायरेक्टर अँड टू माय प्रोड्युसर. दॅट्स इट. पण या जोडीने म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेंनी एक चित्रपट केला आहे, पण तुमची मैत्री कधी झाली? आणि आता मला वाटतं की आता खूप घट्ट होईल ना अजून, की झाली आहे ऑलरेडी घट्ट? मैत्री झाली त्याच सिनेमाच्या दरम्यान, पण आता आम्ही आहोत, आमच्याकडे खूप वेळ आहे आता. हो, या प्रोजेक्टच्या निमित्ताने हो आमची मैत्री नक्की घट्ट होईल. येस नक्कीच होईल. आणि झाली अगं त्या फिल्मच्या वेळी झाली, छान मैत्री झाली. की तर मला वाटतं आता मालिका सुरू होते आणि इतर कलाकारांशी मी जेव्हा गप्पा मारल्या ना, ते म्हणाले की 5 वर्ष तर मालिका आरामात चालते, तर आम्ही येत राहू सेटवर. आत्ता वेळ कमी आहे. खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.